नमस्कार मित्रांनो, मी नितीन पोताडे. आज 9 जानेवारी फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे आणि आता 9:47 झाली आहे. 9:50च्या नंतर आपण ट्रेड टाकतो. तर सध्या जी परिस्थिती आहे आणि ट्रेड टाकण्यापूर्वी, एंट्री घेण्यापूर्वी मी काय बघतो ते सांगण्यासाठी लाईव्ह रेकॉर्ड करत आहे. तर इथे मी एंजल ब्रोकिंगचं हे टर्मिनल ओपन केलं आहे. त्याच्यामध्ये हे जे दोन कॉल आणि पुट हे मला जवळजवळ एकाच प्राईस जवळ दिसत आहेत. एक 39.40 आहे, म्हणजे 21,350चा पुट हा 41 रुपये दिसतंय. तर हा 21,350चा कॉल जो आहे तो 32 रुपये, म्हणजे ह्यात 10 रुपयाचा तसा फरक आहे. आणि हे जरा जास्त एकमेकांच्या जवळ आहे, 60 आणि 80. परंतु जेवढं जास्त आपण मोठी प्रीमियमसाठी जाऊ तर त्याच्यामध्ये पटकन त्याच्यात वाढ होऊन आपला स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता असते, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे हे मी 42 आणि 32 हा मी ट्रेड घेणार आहे. तर त्यासाठी काय करतोय मी बघा, 21350चा पुट आणि 21350चा कॉल हे मी जी फाईल बनवली आहे त्याच्यामध्ये मी टाकत आहे. तर त्याच्यामध्ये मी इथे ॲड केलेलं आहे, म्हणजे मी पूर्वतयारी काय करतो बघा. इथे माझा जो एंट्री आहे त्याच्यामध्ये 21350 कॉल आणि 21350 पुट, आणि हा मार्केट ऑर्डर आहे. तर त्याप्रमाणे ही जी ऑर्डर्स आहेत हे मी कॉपी करून घेतोय. ही कॉपी करून मी जसं आधीचे 2 व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मी इथे एंट्री, एवढ्या फाईल झाल्या मला कळत नाही. बघा एंट्री तिथे मी कॉपी करणार, पुन्हा एकदा चेक करणार. तिकडून कॉपी केलंय, इथे मी पेस्ट करतो आहे. आता हे पेस्ट करताना परत कॉपी झालंय का बघू एकदा. या फाईलमधून इथे हे मी कॉपी केलं आहे, हे कॉपी केलं दोन्ही. इथे जाऊन मी इथे यावरती ते पेस्ट करतो आहे. हे बघा 9 जानेवारी फिन निफ्टी. एकदा चेक करायचं, थोडं पण एकदमच दुर्लक्ष करून चालणार नाही. 21,350चा कॉल पुट सेल हे झालेलं आहे. आता हे जे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे तर हे आपण इथे सेव्ह करून घेऊया आणि आपल्या ट्रेडिंग टर्मिनलवरती, ओडियन टर्मिनल तुमचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला जावं लागतं. तर माझं जे ओडियन टर्मिनल आहे, प्रभुदास लीलाधर आपलेच एक सबस्क्रायबर फॉलोअर आहेत, त्यांच्याकडून मी ही अकाउंट ओपन केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी त्यांचे डिटेल्स तुम्हाला देईन. तर इथे मी आता बल्क ऑर्डर प्लेस करतो आहे. बल्क ऑर एंट्री 9:50 झालेले आहेत. पुन्हा एकदा मी चेक करतो की आपले त्या प्राइस सेम आहेत का, कारण इथे फक्त लोड होणार आहे, एक्झिक्यूट होणार नाही आहे. इथे मी लोड करतोय, म्हणजे ऑर्डर आपली प्लेस करतोय असं म्हटलं तरी चालेल. इथे जाऊन एंट्री, इथे बघा पुन्हा बघायचं कॉल पुट, नंतर हे इंट्राडे आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बघून हिट मी एक्झिक्यूट परत मला जरा अजूनही ह्याचा सॉफ्टवेअरचा आता इथे काय मला प्रॉब्लेम माहीत नाही, पण मला इथे स्ट्राईक प्राईस दिसत नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे मी नवीनच आहे, आता 2-4 दिवस झालेत, गेल्या आठवड्यातच मी ओपन केलेलं आहे. तर मी इथे चेक करतो की त्याची प्राईस बघा 38 आणि 32 आहे. तर मी हे घेतो आहे या दोन्ही 38-32च्या प्रमाणे, म्हणजे आता बरोबर चाललंय त्याप्रमाणे, आणि मी ऑर्डर ही प्लेस करतो आहे. आणि केल्यानंतर पुढे काय करतोय ते पण जरा बघा. आता हे केलंय, त्याच्यानंतर मी सबमिट करतोय. इथे मला 2 प्रश्न विचारले जातील, हा यस आणि मार्केट ऑर्डर आहे का, हे दोनदा विचार, कारण 2 ऑर्डर आहे म्हणून. हे एकदा यस, दुसऱ्यांदा यस. आता ही ऑर्डर आपली प्लेस झालेली आहे आणि हे मी आता बंद करतोय. आता इथे ऑर्डर प्लेस झाली आहे का चेक करू. तर इथे व्ह्यूमध्ये मी माझी नेट पोझिशन मला इथे दिसेल. इथे मला अजूनही एक्झॅक्ट आपलं मार्जिन किती वापरलं जातं हे दिसत नाही आहे. तर इथे आपले ऑर्डर बघा प्लेस झालेले आहेत, हे दिसतंय. 9 जानेवारी फिन निफ्टी कॉल 21350 पुट 21350, ह्याची जी प्राइस आहे, एक विकला गेलाय 29. बघा खूप फरक पडला बघा इथे. एक विकला गेलाय 29.15ला आणि दुसरा मी पहिल्यांदा स्टॉप लॉस लावतोय, कारण हे समजवण्यामध्ये मी माझं नुकसान करून घेईन आधी. तर 29.15 हा कॉलचा आहे आणि 43.55 हा सेलचा आहे.
तर पुन्हा मी या फाईलमध्ये जातो. इथे स्टॉप लॉसमध्ये मला इथे ऑर्डरमध्ये टाकावं लागेल. कॉलमध्ये काहीतरी गडबड माझ्या पटकन लक्षात नाही झालं, पण मी इथे टाकून बघतो. इथे पुन्हा चेक करतो. कॉल जो आहे तो 29.15 आणि 43.55. पुट आहे तो 43.55. $29.15 आणि 43.55. आता हे टाकल्यानंतर इथे मला परत 21350 हे 21350 हे टाकलेलं आहे. त्याप्रमाणे माझे हे स्टॉप लॉस हे तयार आहे. त्याची जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे हे जे आहेत त्या मानाने मी इथे लिमिट प्राइस आणि हे टाकतो आहे. इथे ट्रिगर प्राइसचा फॉर्म्युला वेगळा आहे. मॅन्युअली मी चेंज केलं त्यामुळे आता बरोबर आला आहे. कारण मी बोललो असा एकदम 5 रुपयाचा स्टॉप लॉस कसा. आता हे पुन्हा मी इथे जे बनवलं आहे ते कॉपी करतो आहे. आपण डेटाचा कसा वापर करू शकतो हे पण समजून घ्या. इथे हा लॉस आहे, प्रॉफिट आहे. इथे जास्त लॉस प्रॉफिट नाही आहे. बघू काय होतंय. पण ही प्राइसमध्ये मुवमेंट फार फास्ट होते. तर इथे स्टॉप लॉसमध्ये ही स्टॉप लॉस जी फाईल आहे त्याच्यामध्ये मी पेस्ट करतोय. म्हणजे माझ्या गुगल ड्राईव्हमध्ये मला जी सजेशन दिले त्याच्यामुळे इथे मी पेस्ट करतोय. आणि ही पेस्ट केल्यानंतर बघा पेस्ट झालेलं नाही आहे. हे कॉपी करायच्या ऐवजी मी ते कॉपी केलं होतं. म्हणजे मी हेडिंग दिलं होतं, टायटल दिलं होतं ते मी कॉपी केलं. इथे करतोय. हे झालेलं आपलं बघा 43.68. नंतर आपण तुम्ही हे चेंज करू शकता. हे पुन्हा मी सेव्ह केलं आहे. म्हणजे एकाच वेळेला मी तुम्हाला ऑर्डर प्लेस म्हणजे एंट्री आणि स्टॉप लॉस हे दोन्ही एकामागोमाग लावायचे हे पण याच्यामागे सांगतोय. आणि ते करताना काय काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगतोय. आता ऑर्डर इथे प्लेस करतोय. आता इथे ऑर्डर करताना प्लेस करताना परत बल्क ऑर्डर एंट्री, नंतर इथे लोडिंग. इथे काय म्हणजे मला या सॉफ्टवेअरमध्ये असं दिसलंय की हे अननेसेसरी काही ॲडिशनल माहिती दिली आहे. जी माहिती हवी आहे ती शोधायला लागते. ठीक आहे, पण त्यांचं पहिल्यापासूनच जे चाललंय त्याप्रमाणे करतायत ते. आता ही बघा ब्ल्यू आहे म्हणजे तो बाईंग ऑर्डर बरोबर आहे. ही आपली प्लेस झालेली आहे. हे मी आता सबमिट करतोय. हे इथे एसएल ऑर्डर आहे की नाही ते बघायचं. एसएल म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर. तर इथे मी सबमिट ऑल, कारण ही स्टॉप लॉस लावणं घाई करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हे मी केलेलं आहे. आता ह्याची ऑर्डर पण प्लेस झाली आहे की नाही ते पण आपण चेक करू. आणि मग फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे की स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तो एखादा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर ते डबल लॉटमध्ये किती लॉस झाला आहे ते बघून आपल्याला आणखीन एक स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉस झालेली अमाऊंट, स्टॉप लॉसमुळे जी लॉस झाला आहे ती आपल्याला रिकवर करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर इथे व्ह्यूमध्ये ऑर्डरमध्ये ऑर्डर बुक बघतोय. त्याच्यात त्या 2 ऑर्डर मला ह्या पेंडिंग 2 एक्झिक्युटेड दिसत आहेत. हे बघा 2 पेंडिंग ज्या ब्ल्यू कलरमध्ये त्याच्यामध्ये मी बाईंगचा स्टॉप लॉस लावलाय आणि तिथे वाट बघणार आहे मी. तर बघू पुढे समजा त्याच्यात काय चेंजेस केलं तर मी तुम्हाला कळवीन. बघा माझा या व्हिडिओमार्फत दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी होत असेल असं मला वाटतं. रिस्पॉन्स फारच निग्लिजिबल नसल्यासारखं आहे. मला देण्याची इच्छा होत नाही आहे, पण माझे काही स्टुडंट्स आहेत त्यांना ते उपयोगी हवे म्हणून मी हे पाठवते. बाकीच्यांना त्याची महत्त्व कळत नसावं, पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कोणावर जबरदस्ती करणार नाही की तुम्ही लाईक करा, बघा, फॉरवर्ड करा. तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर नक्कीच तुम्ही करत असाल, पण त्याचा रिझल्ट काही दिसत नाही आहे. तरीही धन्यवाद.